सो मित्र फायनल आपण नंदनकानन झूच्या इथं आलेलो आहे. हा तर क्लिअर दिसत नाही पण हा बघा काय मावशीला का आवाज येईल का दादा ते पूर्णपणे पॅक नाही. तुम्ही बघू शकता की थोडंफार ते ओपन स्पेस आहे त्यांच्यासाठी आणि आपण जर क्लिअरली पाहू शकतो की मंदिराचं निर्माण करायला जवळजवळ 100 वर्ष झाली. तर हा मित्रांनो आतमध्ये जाऊन बाहेरनं तर एकच मंदिर दिसतोय पण आतमध्ये गेलं तिकडे भरपूर असे शिवलिंग आहेत म्हणजे शिव मंदिर आहेत. सो मित्रांनो आपण आता नेक्स्ट स्टॉपला चाललो आपल्या म्हणजे लिंगराज मंदिर आहे जे की शिवाचं मंदिर आहे आणि हे मंदिर जे हे 11व्या शतकातील राजांनी सोमवंशी राजा जजाती यांनी बनवलं होतं. मित्रांनो आपल्या गाईडच्या माहितीनुसार असं सांगितलं की त्या गाईडनी की ह्या मंदिराला बनवायला जवळजवळ 100 वर्ष लागली होती. सो मित्रांनो इकडं मंदिर आहे आणि मंदिरासमोर एक प्राचीन तलाव सुद्धा आहे बघा जे की पूर्ण दगडाची शिल्प सुद्धा त्या साईडला आहे बघा. आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि आता आपण बसने जाणार त्याआधी तुम्हाला जाताना सांगतो. तर मित्रांनो तुम्ही आता जस्ट थोड्या वेळ आधी मी तुम्हाला सांगितलं की मंदिराचं निर्माण करायला जवळजवळ 100 वर्ष झाली. तर हा मित्रांनो आतमध्ये जाऊन बाहेरनं तर एकच मंदिर दिसतोय पण आतमध्ये गेलं तिकडे भरपूर असे शिवलिंग आहेत म्हणजे शिव मंदिर आहेत आणि सर्व हे दगडाचे कोरीव कामाने केले आहेत आणि याचं काम एकदम प्रॉपर म्हणजे काय विचार करू शकत ना तुम्ही त्या लेवलचं काम आहे. तर दाखवू शकलो नाही कारण मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे जितकं दाखवतं तितकं पॉसिबल केलं मी मतलब जितकं पॉसिबल तितकं दाखवलं मी. तर जातो नेक्स्ट स्टॉप नेक्स्ट डेस्टिनेशनला. सो मित्रांनो आपण आता आलो आहे खंडगिरी आणि उदयगिरीला. आपण आहोत खंडगिरी पर्वतावर. पर्वत म्हणजे एक कोरलेली लेणी टाईप आहे. इकडे समोर बघा उदयगिरी आहे. इकडे सुद्धा अशी लेणी टाईप म्हणजे गुफा टाईप सापडले तिकडे. तर मित्रांनो या पर्वतावरून आपला भुवनेश्वर सिटीसुद्धा बऱ्यापैकी कव्हर होते बघा. ही पूर्ण भुवनेश्वर सिटी आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे इकडे सुद्धा केव्स आहेत म्हणजे छोटे छोटे केव्स आहेत. तर बाकी एवढं काही दाखवण्यासारखं नाही इकडे बघा. फायनली आपण मित्रांनो लास्ट स्टॉपवर आलेलो आपल्या म्हणजे नंदनकानन जो झू आहे इकडे. इकडे ओल्डेस्ट ॲनिमल आणि व्हाईट टायगर्स वगैरे इकडे पाहायला मिळते आपल्याला. तर आपण आता चालू झूकडे चला. सो मित्र फायनल आपण नंदनकानन ब्रिज काय बोलतो नंदनकानन झूच्या इथं आलेलो आहे. तर इथं आपल्याला एंट्री वगैरे तेच करून देणार आहेत जे बसवाले आहेत त्याच्यानी अलगशे 180 रुपये घेतलेले आहेत. तिकीट आपण घेतलेलं आहे आय मीन त्यांनी तिकीट काढून दिलेलं. आता आपण एंट्री करतो झूमध्ये बघा. सो फायनली आपण एंटर केलेलं आता झूमध्ये. आता काही हा मॅप आहे त्या पूर्ण झूचा. झूमध्ये आल्याला आपलं पहिलं इकडं मस्त गार्डन दिसलं फुलांचं आहे बघा. साईज बसल्याची चील. डोले पाहिजे कुठला प्राणी आहे. क्या सोच रहा है रे काटू के देखो हे काय येऊ आयटम पाणी पण नको.
पिजन पिजन ना मित्रांनो 30 वाजता आयटम बघा ना 30 वाजता 30 वाजता आयटम फ्लेक्स फॅन नॉर्मल पिकॉक ब्लू कलर कसं डार्क कलर व्हाईट मोर पण तो लांब आहे भरपूर दिसणार नाही सो मित्रांनो आतापर्यंत आम्ही पक्षी बघितले आणि खरं सांगतो मुंबईपेक्षा खूप भारी झू आहे आणि खूप प्रकारचे पक्षी जे की मुंबईमध्ये सुद्धा नाही आणि हे बघा आता समोर काय बघा के बी बाहेर आला हाय साब साईज पाहिजे मित्रांनो इकडच्या झूची एक खासियत आहे की पूर्णपणे पॅक नाही तुम्ही बघू शकता की थोडं पण ते ओपन स्पेस आहे त्यांच्यासाठी आणि आपण सुद्धा क्लिअरली पाहू शकतो पक्षी विहार भी उधर उधर नीलगाई कौन सी ఇప్పుడు ఇప్పుడు బుల్జా బుల్జా लाइफ साइज सिंगल वाटतं ओनली नाही एकच आहे वाटतं बारीक होईल थोडी चलो
त्यांची असं असलं त्यांच्यासाठी बघ त्यांना माहिती आहे, हे येऊ शकतात म्हणून मी त्यांना काही केलं. पाणी जावं आवडतं ना. ओ माय गॉड, डायनासॉर. मोठा आहे बे किंग कोब्रा आहे. इंडियन स्टार टर्टल. हा बोटी बघ. अनाकोंडा आहे. छोटा वाला पूरा. मांजर आहे का वाघ आहे एवढा मोठा? शेर. आवाज येईल का त्याचा? केला मग इकडे ये लोक इकडे. फाईट 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 फाईट. এইটা ফটোটা তুলি না आत्ताच काय मित्रांनो आपण आता आलो इंडियन टायगर जिथे बघा. हा तर क्लिअर दिसत नाही पण हा बघा काय मावशीला खा. ने मावशील ने भागा आहे मावशील ने. टेडी टेडी रियल टेडी बियर साइज है जी. इसका नंबर है बहुत बड़ा है. ये देखो बहुत बड़ा है. उसका वीडियो बना हमारा क्यों नहीं बना रहे? अभी इस लोग क्या भैया तो बना ले तुम्हारा उधर में जाना दो.
सो मित्रांनो, अशा प्रकारे ही ट्रिप आजची संपलेली आहे आणि आजचा जंगल सफारी जी ती संपलेली आहे. तर आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.